आज देशामध्ये आज शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणार 26 नोव्हेंबर पासून ही लढाई सुरू झालेली आहे। भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार याने दोन फरक केलेले आहे। मोदी सरकार हे बॅन त्यांना करायचं कारण काय आहे, मोदीने पाप केलं की मोदी बाजूला हटवायचा आणि मग भारतीय जनता पार्टी परत येईल की आमचा त्यात काही संबंध नाही। पण भारतीय जनता पार्टीचं अधिकृत सरकार असलेलं मोदी सरकार, या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा तयार केला आहे ते कायदे तयार करताना अनेक लोकांना माहित नाही पडलं। तुम्ही एखाद्या शहरामध्ये एखाद्या पतपेढीची मीटिंग होते आणि त्या पतपेढीचा चेअरमन त्यावेळेला सगळ्यांना म्हणतो उडे म्हणतो आणि त्याची मेजॉरिटी नसताना सगळे ठराव मंजूर करून तो पास करतो। अशा पद्धतीने त्या ठराव त्याने राज्यसभेमध्ये पास करून घेतला। शेतकऱ्यांना माहित नव्हतं, त्यात त्यांनी हाथरसची घटना घडली आणि हाथरसच्या घटनाकडे लोकांचं लक्ष विचलित व्हायला पाहिजे होतं, म्हणून देशाचं लक्ष त्या हाथरसच्या घटनेकडे या गोदी मीडियाने केलं। आणि त्यानंतर मात्र देशातला जो शेतकरी होता, ज्या शेतकऱ्यासाठी जो शेतकरी पोशिंदा आहे, हा या भारतामध्ये हा भारत देश कृषीप्रधान देश आहे, याच्यावर 35% ही अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद केलेली असताना देखील आज ती फक्त 10-15% येऊन पडलेली आहे। आणि अशा या देशाच्या अर्थव्यवस्थेला म्हणजे कृषीच्या अर्थव्यवस्थेला धक्का लावणाऱ्या या मोदी सरकारने पुन्हा एक मोठा धक्का लावला, तो म्हणजे हा कायदा आणला। हा कायदा काय आहे, अनेक लोक आहेत असे सोशल मीडियावर की जे बड्डे ज्यांना असं माहितीच नाही आणि त्या शिकवतात की हा कायदा कसा आहे, हा कायदा चांगला आहे, शेतकरी कुठेही विकू शकतो। हो मित्रांनो, शेतकरी कुठेही विकू शकतो। मुक्त बाजारपेठ, पवार साहेबांची संकल्पना होती मुक्त बाजारपेठ हवी, परंतु त्याला नियम होते। आज मुक्त बाजारपेठ कशी केली आहे, म्हणजे त्यांनी या शेतकऱ्याने कुठेही न्यायचा आणि माल विकायचा, पण त्यासाठी भाजी जी मंडी आहे तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती ते रद्द करायचे का, याच्यावर हमी या कायद्यामध्ये दिली नाही। पहिला मुद्दा हा कायद्याचा केलेला आहे की या कायद्याप्रमाणे ज्या वेळेला कंपनी तुमचं राज येणार आहे, कंपनी राज म्हणजे काय की एखादी कंपनी माझ्यापर्यंत कंपनीचा माणूस आलेला आहे 5व्यापर्यंत, लक्षात ठेवा मित्रांनो, 5व्यापर्यंत माझ्याकडे आल्यानंतर तो म्हणतो की तुमचं टिकव पावडी पासून तर मजुरापर्यंत आम्ही तुम्हाला सगळं पुरवू आणि तुम्ही धान्य किंवा तुम्ही मोसंबी काढणार तर आम्हाला द्या आणि आम्ही ती मोसंबी वगैरे आम्ही विकत घेऊ, असा तो कंपनी करारनामा। एक वेळेस कंपनीने करारनामा केला, जर कंपनीच्या हातात राहील की तुम्ही द्यायचं का नाही द्यायचं की किती द्यायचं, आणि या हिशोबाने मग कंपनी जो कायदा राहील त्या कायद्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्याशी द्यावा लागेल। जर तुमच्या मार्केटमध्ये भाव कमी राहिला तर कंपनी तुम्हाला जास्त भावाने घेणार नाही, तुमच्यामध्ये फॉल्ट दाखवेल आणि तुमचा माल रिजेक्ट करेल, मग तुम्ही तो माल कुठे विकणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, मोदी सरकारने एक कायदा तयार केला की जी बाजारपेठमध्ये जे आतापर्यंत साठेमारी होत होती, व्यापारी साठेमारी करायची, त्यामुळे त्या साठेमारीला कायद्याने गुन्हा होता, आता तो गुन्हा होणार नाही। त्यामुळे कोणी रिलायन्सवाल्याने पंजाबमध्ये मोठमोठे गोडाऊन तयार करून दिले गव्हाचे, गहू हा आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे, त्याच्यावर आपण जीवन जगतो आणि गव्हाचे मोठमोठे गोडाऊन तिथे निर्माण केल्यामुळे आज ज्यावेळेला स्टॉक तयार होतील त्यावेळेला आपलं काय होईल, ज्यावेळेला शेतकऱ्याचा माल बाजारात येईल त्यावेळेला यांचा माल सुद्धा बाजारात येईल आणि मग बाजार झाल्यानंतर शेतकऱ्याचा माल पडी होईल आणि तो पडी माल हेच लोक विकत घेतील, अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे। तुम्ही जर थोडं उदाहरण म्हणजे हा कायदा पास होण्याच्या अगोदर तेलाचे भाव 80 रुपये होते, आज जर तुम्ही तेलाचे भाव बघितले तर 120 रुपये लिटर आहे तेलाचे भाव, तुम्ही बघून घ्या 120 रुपये प्रमाणे आता गेलेला आहे किलो प्रमाणे, म्हणजे तेलाचे भाव 80 रुपयाहून 120 रुपये झाले कसे, हा त्यातला सगळ्यात मोठा फटका हा मोदी सरकारने ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या हा जो आंदोलनाचा हा जो कायदा आहे हा त्वरित रद्द होणं खूप गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याला जरी तुम्ही आज जर फेडरेशन नसेल तर कापसाला कवडी माल भाव येणार आहे। लक्षात ठेवा, सरकारचं नियंत्रण प्रत्येक गोष्टीवर असायला पाहिजे आणि हेच नियंत्रण जर काढलं असेल तर धनिकांच्या हातामध्ये सत्ता जाईल आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी आहे तो शेतकरी या ठिकाणी ठार झाल्याशिवाय राहणार नाही। हे 3-4 कायदे ज्यांनी केलेले आहेत ते कायदे अतिशय छुप्या रीतीने आणि त्यांच्या अदानी आणि अंबानीला हा फायदा जास्त कसा होईल यावर लक्ष केंद्रित करून आणि MSP जे आहे MSPचं विषय संपून टाकला त्यांनी, म्हणून MSPचा हा विषय जो आहे हा सगळ्यात म्हणजे जे मूल्य आहे ते ठरवण्याचा तो जो कायदा आहे तो त्यांनी त्या ठिकाणी हमी द्यायला पाहिजे, ती हमी कुठली दिली नाही। आणि मुळात म्हणजे
आपल्याला जगाच्या 15 देशांच्या गेट करण्यामध्ये आपल्या भारताला काढून टाकलेलं आहे हे कोणालाही माहित नाहीये, कारण गोदी मीडिया हे दाखवत नाहीये. आपल्यासारखे चॅनलांनी हे लोकांपर्यंत पोहोचा की जगाच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आपल्या जागतिक करण्यामधून आपण बाहेर पडलेलो आहोत. हे का पडलेलो आहोत? तर आपला देश आता गरीब होत चाललेला आहे. ज्या देशांना आपण शत्रू देश मानत होतो त्यांच्यापेक्षाही आपले हाल आता कुत्रे खाणार नाही अशा पद्धतीने परिस्थिती या मोदींनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ धक्कार्थ 26 नोव्हेंबर पासून शेतकरी बसला आहे. शेतकऱ्याला पाण्याचा फवारा मारला, शेतकऱ्याला आसू धूळ मारला. मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन करतो की अरे बाबांनो, तुम्ही तिथे जात नसेल तर तुमच्या गावात तरी उद्रेक करा, कारण की ते शेतकरी दिल्लीपर्यंत तरी तख्त गाठलेला आहे. त्या ठिकाणी थंडीमध्ये 6-6 महिन्याचे लंगरचे साठी सामान मिळालेले आहेत. विचार करा, पंजाबच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी, पंजाब असेल हरियाणा असेल अशा शेतकऱ्यांना मी सॅल्यूट करतो, कारण त्या शेतकऱ्यांसाठी लढा देत आहे. आणि म्हणून अशा शेतकरी जे दिल्लीमध्ये लढा देत आहेत त्यांना पाठिंबासाठी आजचा हा बंद आहे. या बंदमध्ये या व्यापाऱ्यांनी आज जे सहकार्य केलेलं आहे, शेतकरी म्हटलं मागील काळात सुद्धा आपण किसान क्रांतीच्या वतीने शेतकऱ्यांचा बंद केला होता, त्यावेळेस सुद्धा पाचोरा शहराच्या लोकांनी सहकार्य केलं, व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं. आज देखील पाचोरा शहराचे सगळी व्यापारी मंडळी सहकार्य करत आहेत, दुकानदार सहकार्य करत आहेत. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाविकास आघाडीचा आज आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, किसान क्रांती वगैरे सगळ्यांना. आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आज जो बंद आहे, या बंदाचा आम्ही हा सगळा पाठिंबा असल्यामुळे सर्वांनी सहकार्य केलंय. आपले पुढचे आभार. पुन्हा या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बघा मित्रांनो, गोदी मीडियाने एक लूप आणले. गोदी मीडियाने काय आणलं? गोदी मीडियाने कालपासून दिल्लीमध्ये 4 आतंकवादी पकडले, 2 खलिस्तानचे होते. ही जी टूम काढलेली आहे ही फक्त मोदीच्या मीडिया ट्रायलची टूम आहे. म्हणजे ह्या आंदोलनाला गालबोट कसा लागेल, यांना आतंकवादी कसा ठरलं जाईल देशासमोर, या लोकांची शेतकऱ्यांची नाही, हे शेतकरी नाही आहेत बा, हे आतंकवादी आहेत अशी प्रतिमा तयार करण्याची. म्हणजे पूर्वी जो भी कोणी दाढीवाला दिसला तर त्याला आतंकवादी म्हणायचं. ही प्रतिमा ह्याच संघी सरकारने, ह्याच मोदी सरकारने, ह्याच भारतीय जनता पार्टीने लोकांमध्ये तयार केली होती. आणि म्हणून मित्रांनो, हीच प्रतिमा या शेतकऱ्यामध्ये, जो जगाचा पोशिंदा आहे, भारताचा पोशिंदा आहे, जो अन्न देतो, ज्याच्या अन्नावर मोदी सुद्धा जगत आहेत, स्वतः दस्तूरखुद पंतप्रधान हे शेतकऱ्याच्या अन्नावर जगत आहेत. आणि त्याच शेतकऱ्याला आतंकवादी, खलिस्तानवादी असं ठरवण्याचं पाप हे करता आहेत, हे सुद्धा निषेधार्थ आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने पाचोरा शहर बंद करीत असताना या ठिकाणी सर्व तिघ पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. नुकतेच काँग्रेसचे नेते सचिनदादा सोमवंशी यांनी आपल्याला कायद्याविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे, हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी ज्या गोष्टीसाठी विरोध करत आहेत तो गोष्ट म्हणजे एमएसपी. एमएसपीचा अर्थ असा होतो की किमान आधारभूत किंमत, त्याला मराठीमध्ये असा आपण म्हणतो. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तू या केंद्र सरकारच्या माध्यमातून आधारभूत किंमत देऊन ठरवण्यात येतात. उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी ज्या काही आपल्या माणसांसाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींचा हमीभाव सरकार ठरवतं आणि सरकारने हमीभाव ठरवल्यानंतर व्यापाऱ्यांना त्याच्यापेक्षा कमी दराने घेता येत नाही. नवीन कायद्यामध्ये मोदी सरकारने तोंडी म्हणताना ते म्हणताय की आम्ही असं होऊ देणार नाही, परंतु शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे की मोदी सरकारने हे आम्हाला लिहून द्यावं. जे 3 कायदे त्यांनी या ठिकाणी त्यांच्या बहुमताच्या जोरावरती कोणत्याही चर्चेविना त्या ठिकाणी सगळे विधेयक मंजूर केले. शेतकऱ्यांची प्रामुख्याने एकच मागणी आहे की मोदी सरकारने आम्हाला हमीभाव हा लिहून द्यावा, पण मोदी सरकार हे काही लिहून द्यायला तयार नाही. आणि शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा रोष जर असेल या हमीभावाच्या बाबतीत आहे, कारण या ठिकाणी आपण बघतो की व्यापाऱ्यांच्या माध्यमातून प्रचंड साठेमारी होते, लूट होते आणि आधारभूत किंमत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जातो. आजच्या घडीला सुद्धा या गोष्टी आहेत, पण याच्यावरती सरकारचं नियंत्रण आहे. आणि सरकारने जसं कापसाचा भाव असेल, सरकारने ठरवलं की इतका भाव द्यायचा, तर व्यापाऱ्यांना सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यावा लागतो. कुठलाही विषय असेल तर व्यापाऱ्यांनी ठरवून कधी त्याच्यामध्ये एवढी मोठी लूटमार करता येत नाही. आणि हा आधारभूत जी किंमत आहे, जो हमी भाव आहे, याच्याविषयी सगळ्या मोठ्या या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
याचं महत्वाचं कारण पंजाब या ठिकाणी अग्रेसिव्ह का झाला, इतर भागातले शेतकरी, इतर राज्यातले शेतकरी का होत नाही, त्याचं कारण असं आहे पंजाब एकमेव असं राज्य आहे की या शेतकऱ्यांचा 90% माल हा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच विकला जातो। त्या ठिकाणी हमीभाव दिला जातो आणि हमीभाव नंतर पंजाबचे शेतकरी त्या ठिकाणी माल विकत असतात। देशामध्ये इतर ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती नाहीत का, तर आहेत। सगळ्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, महाराष्ट्रात सुद्धा आहेत। आणि म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेव्हा भाव ठरवला जातो त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना त्याच्यापेक्षा कमी भाव दिला जात नाही, त्याच्यावरती कायदेशीर शेतकरी गुन्हा दाखल करू शकतात। आणि हा मुद्दा घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी, आता सगळे देशातले शेतकरी रस्त्यावर यायला लागले आहेत। आज देशामध्ये कडकडीत शेतकऱ्यांसाठी भारत बंद आहे, त्याच्या बंद मध्ये सुद्धा आपण सहभागी झालो आहोत। त्याच्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती याचं वर्चस्व संपणार आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संपल्या तर शेतकऱ्यांना आपला जो माल आहे तो माल, जसं मुक्त बाजारपेठ असा विषय नाही तर कवडीमोल भावाने कोणी त्याचा माल घेणार नाही। दुसरा मुद्दा भांडवलशाहीचा। या ठिकाणी आजपर्यंत शेती व्यवसायामध्ये भांडवलदारी प्रत्यक्ष सहभाग नव्हता। एखादा शेतकरी त्याच्याकडे असली 2 एकर 1 एकर जमीन असेल, ती जमीन त्या ठिकाणी तो त्याच्या पद्धतीने करत होता, परंतु उद्या उठून हे भांडवलदार आल्यानंतर शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने विकत घेतील, त्यांचे मोठे मोठे गोडाऊन असतील, ते पाहिजे तोपर्यंत माल साठवू शकतील, प्रचंड साठेमारी करतील, 10 रुपये किलो भावाने गहू घेतील आणि 60 रुपये किलोने आपल्याला त्यांच्याकडून घ्यावा लागेल। अशा पद्धतीने मालाच्या किमती या अनियंत्रित होतील आणि गोरगरीब जनतेला जो शेतकरी त्यांना भाव विकतो त्या भावापेक्षा कडेक पटीने भाव त्यांना शेतकऱ्यांनाच म्हणजे आपल्या सगळ्यांना तो भाव घ्यावा लागणार आहे। अशा पद्धतीने भांडवलशाही हे मोदी सरकार या ठिकाणी आणून पाहत आहे। खऱ्या अर्थानं गेल्या मागच्या 5 वर्ष आणि आताचे वर्ष 2 वर्ष मोदी सरकार हे प्रत्येक गोष्टीत फेल झालेलं आहे। ते जीएसटी असेल, त्यांनी फक्त एकच गोष्ट केलेली आहे, या देशाचं खाजगीकरण कसं करायचं, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। कारण आम्ही असं म्हणतो की अदानी अंबानीचं नोकरशाही सरकार आहे, हे मोदी सरकार नाही तर हे गुलाम सरकार आहे, की ज्या गुलाम सरकारने या देशातल्या सगळ्या गोष्टी विकत काढलेल्या आहे। परवाचा एक पेपरामध्ये बातमी होती की या सरकारने रेल्वेच्या आणि संरक्षण विभागातल्या असलेल्या जमिनी सुद्धा विकायला काढलेल्या आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी खाजगीकरण चालू आहे। रेल्वे स्टेशन विकत आहेत, विमानतळ विकत आहेत, अशी कोणतीही सरकारी संस्था जिवंत ठेवली नाही की ज्या ठिकाणी सरकारचा फायदा जनतेला होईल। मात्र प्रचंड पैसा या ठिकाणी याच्या पुढच्या काळामध्ये या देशातल्या लोकांना या ठिकाणी द्यावा लागणार आहे। त्याच्यामुळे या मोदी सरकारचा जेवढा निषेध आपण करू तेवढा कमीच आहे। दुसऱ्याकडे अनेक मुद्द्यामध्ये आपल्याला भरकवण्याचा प्रयत्न करीत जातो। जसं या ठिकाणी वाटला की पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मुलाबाळासह रस्त्यावरती आहेत, प्रचंड कडाक्याची थंडी या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी अश्रुमारा करतात, फवारे करतात पाण्याचे प्रचंड प्रमाणामध्ये, पण त्या ठिकाणचा शेतकरी हल्लेला नाही, तो त्या ठिकाणी ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकारने हे 3 कायदे विना चर्चा पास केले आहेत, ते रद्द करावेत आणि संपूर्ण देशाची सुद्धा ही मागणी आहे, संपूर्ण शेतकऱ्यांची सुद्धा ही मागणी आहे। त्याच्यामुळे भांडवलशाहीची एंट्री डायरेक्ट या 3 कायद्यांनी या देशामध्ये झालेली आहे। तर शेती हा या देशाचा कणा आहे, शेतीमुळे आपण सगळे या ठिकाणी जिवंत आहोत। कोरोनाच्या काळात सुद्धा शेतीमुळे या देशाचा GDP टिकला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे शेती जर नष्ट व्हायला लागली, शेतकऱ्यांना जर योग्य भाव मिळाला नाही तर या देशाचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीत। आणि मात्र मोदी सरकार एका बाजूला आश्वासन देण्यामध्ये या ठिकाणी मग्न आहेत। हे भांडवलदाराचं सरकार आहे, हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे। पुन्हा एकदा या देशामध्ये इंग्रज ज्या पद्धतीने आले होते त्या पद्धतीने हे सरकार या ठिकाणी राज्य करीत आहे। यांना फक्त फोडा झोडा आणि राज्य करा हाच विषय यांना माहिती आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। आणि जर यांनी जे 3 कायदे जर या ठिकाणी त्यांनी मागे घेतले नाही तर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने सर्व या ठिकाणी सहभागी झालेल्या शेतकरी संघटना यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडी या ठिकाणी पाहिजे ते आंदोलन करायला तयार राहील। त्याच्यामुळे जाहीर काळ्या कायद्यांचा जाहीर निषेध करतो, मोदी सरकारचा निषेध करतो, भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी पाचोऱ्याच्या व्यापारी बंधूंनी, छोट्या मोठ्या दुकानदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे 100% कडकडीत बंद पाळला, म्हणून त्यांचे जाहीर आभार मानतो। धन्यवाद। आज का महाविकास आघाड़ी के माध्यम से किसानों को समर्थन देने के लिए सारे पदाधिकारियों और लगभग देश भर के सारी विपक्ष पार्टियों की तरफ से बुलाया गया आज का 8 दिसंबर का ये बंद, और इसमें शामिल सारे व्यापारी और सभी मध्यम वर्गीय और सारे कनिष्ठ वर्गीय जितने भी व्यापारी हैं हम उनका धन्यवाद देते हैं।
और किसानों को हम समर्थन इसलिए दे रहे हैं क्योंकि किसान जब अन्न पिकाता है, जब अन्न वो प्रोड्यूस करता है तो हमारी थाली तक वो पहुंचता है। एक शेर है कि जो धरती माँ के लाल के साथ खड़े हैं, उनके सामने अदानी और अंबानी के दलाल अड़े हैं। ये अडानी और अंबानियों की सरकार है जो सीधा सीधा अदानी और अंबानियों को फायदा पहुंचाने के लिए करोड़ों शेतकरियों को कुचलना चाहती है। हम यहाँ पर जो 2-3 चीजें मेरे से पहले के वक्ताओं ने आप लोगों के सामने रखी है, मैं आपके सामने एक ही बात कहना चाहता हूं कि आईटी सेल के माध्यम से, भाजपा के आईटी सेल के माध्यम से जो कुछ भी अप्रचार शुरू किया गया है, जैसे कहा जा रहा है कि इससे पहले माननीय शरद चंद्र जी पवार साहब ने जो है इस कानून के लिए ड्राफ्ट तैयार किया था, बिल्कुल तैयार किया था, लेकिन ड्राफ्ट कुछ और था और उसके अंदर आप लोग कुछ और कर रहे हैं। इसी तरीके से जब जीएसटी इन लोगों ने लागू किया तो जीएसटी के समय भी उन्होंने कहा था कि जीएसटी तो कांग्रेस लाई है। बिल्कुल कांग्रेस नहीं लाया था, लेकिन कांग्रेस ने जो जीएसटी लाया था वो और आपने जो जीएसटी लागू किया, इसमें बहुत जमीन आसमान का फर्क है। तो कहने का मतलब ये है कि ये लोग बुद्धि भेद करना चाहते हैं, ये लोग किसानों के विरुद्ध है। और ये आज से नहीं, आज आपको पता चल रहा है 2020 में, लेकिन ये तो हमारे महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले ने कहा था कि ये किसानों के विरुद्ध है। ये जो भांडवलशाही है, ये जो लोग, और उसी के लिए उन्होंने जो है शेतकऱ्याचे असूर किताब लिखी। तो ये लोग बड़ी राजा के विरोधी हैं, हत्या करने वाले हैं, ये कभी बड़ी राजा के समर्थन में नहीं आने वाले। मैं आम जनता से, आप लोगों के मीडिया के माध्यम से अनुरोध करूंगा कि वो आज किसानों के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहे, क्योंकि अगर किसान अन्न पैदा कर पाएगा तो हम लोग अन्न खा पाएंगे। और जिस तरीके से मेरे से पहले के वक्ताओं ने आप लोगों को उसकी बारीकियां समझाई है, मैं उसमें ज्यादा जाना नहीं चाहता, लेकिन आप एक चीज समझिए कि ये देश कृषि प्रधान देश है, किसानों से रिलेटेड सारे व्यापार है। यहाँ पर जितने भी मेरे साथी भाई खड़े हुए हैं, इनके कहीं ना कहीं किसानों से रिलेटेड बिजनेस है। अगर कॉरपोरेट का इसमें दखल अंदाजी होगी तो आप सारे लोगों के जो है वो धंधे व्यापार को फर्क पड़ेगा। इसीलिए आप ये ना समझे, मेरी 1 एकड़ भी जमीन नहीं है, 1 गुंठा भी जमीन नहीं है, लेकिन मैं यहाँ पर अपना कर्तव्य समझते हुए, क्योंकि किसान जो लोग कष्ट कर कर सुबह शाम जो मेहनत कर कर जो अन्न पिकाते हैं, वही अन्न हम लोग खाकर जगते हैं, तो मेरे को कुछ ना कुछ जो है उनसे हमदर्दी है। इसीलिए मैं आज उनके साथ में खड़ा हूं। अगर आप किसान नहीं भी होंगे तो, लेकिन जरूरी नहीं कि आप किसान हैं तभी इस बंद में शामिल हो। आप अगर नहीं भी होंगे तो आपकी संवेदनाएं किसानों के साथ होनी चाहिए। जिन जिन लोगों ने आज के इस बंद में महाविकास आघाड़ी के कॉल को जो समर्थन दिया है, और जिन जिन शेतकरियों के प्रश्नों को लेकर व्यापारियों ने समर्थन दिया है, मैं उनका धन्यवाद देता हूं। और आगे भी जब तक ये सरकार इस काले कानून को वापस नहीं लेगी, ये संघर्ष जारी रहेगा। धन्यवाद। नवीन घर बांधत आहेत ना, मग विचार कशाला? पाचोरा बडगाव तालुक्यात लाभलेल्या एजीएलचे भव्य असे शोरूम ओम लक्ष्मी सिरामिक। आमच्याकडे सर्व प्रकारचे सिरामिक टाइल्स, मार्बल, ग्रेनाइट, कोटा, कडप्पा, सॅनिटरी वेअर, ऑलरडाईट स्वस्त दरात मिळेल। ठिकाण राजीव गांधी कॉलनी स्टॉप, बडगा रोड, पाचोरा। प्रोपा सूरज संजय वाघ। मोबाईल नंबर आहे 95 79 58 55 55 97 67 20 000 60। आजच संपर्क साधा। ओम लक्ष्मी सिरामिक।